मग बोर्डावर लिहिले ना, गर्व से कहो हम हिंदू आहे. तो खरंच गर्व का करायचा हिंदू असण्याचा ते कळेल. मग आंधळेपणाने इतकी वर्ष गर्व से कहो हम हिंदू आहे म्हणत असाल तर आता डोळसपणाने आजच्या दिवसापासून पुढे गर्व से कहो हम हिंदू आहे म्हणायला सुरुवात करा. आपण वाचत नाही, आपण इतिहासामध्ये कधी डोकावून बघत नाही. आम्हाला कोणीतरी सांगतं विधानसभेमध्ये की संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायची गरज नाही. कसं नाही म्हणायची गरज? इस्लामचा स्वीकार कर तर तुला वाचवतो आम्ही, तुझे प्राण दान करून टाकतो, तुला प्राण घेणार नाही आम्ही. सहज सोपं शक्य होतं की, सहज सोपं शक्य होतं. संभाजी महाराजांनी ठरवलं असतं प्राण वाचवण्यासाठी आपण थोड्या वेळासाठी इस्लामिक होऊया, थोड्या वेळासाठी मुसलमान धर्म स्वीकारू. का नाही स्वीकारला? अनन्वित अत्याचार केलेत, अनन्वित अत्याचार, अमानुष अत्याचार. आणि एवढे अमानुष अत्याचार केलेल्या त्या औरंगजेबाच्या थडग्यावरती आपल्या महाराष्ट्राचा एक नेता फुलं वाहतो आणि एवढे समस्त गर्व से कौम हिंदू म्हणणारा शिवसैनिक शांत बसतो. रक्त उसळत नाही आमचं. विचार करा मित्रांनो, आज हीच वेळ आहे बरं का. 24च्या निवडणुकांनी भयंकर मोठं असं भीषण असं एक भविष्यातलं वास्तवाचं चित्र आम्हाला दाखवलंय. छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर होते. कुठले सेक्युलर? हिंदवी स्वराज्याची स्थापना करायसाठी धडपडत होता माणूस. हिंदू धर्माच्या पुनरुत्थानासाठी धडपडत होता माणूस. हे घर वापसी हे आता भाजपनी नाही सुरू केलंय, हे RSSनी नाही सुरू केलंय. हे घर वापसी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलंय. इस्लाममध्ये गेलेल्या अनेक हिंदूंना परत आपल्या धर्मामध्ये विधिवत घेण्याचं प्रचंड मोठं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलंय. आम्ही इतिहास वाचत नाही. सावरकरांचं एक फार छान वाक्य आहे, जे इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो. आम्ही इतिहास विसरलो. इतिहासाची मडी कशाला उकरून काढायची? जे झालं ते झालं, पुढचं बघा, पुढचं बघा. त्या पुढच्या बघण्याच्या नादामध्ये आम्ही काय काय गमावलं. आम्ही अफगाणिस्तान गमावलं, आम्ही पाकिस्तान गमावलं, आम्ही बांगलादेश गमावलं, आम्ही म्यानमार गमावलं, आम्ही नेपाळ गमावलं. चायनाचा काही भाग किती वेळात संपवायचं? वेळ संपली. बर, हे असं होतं. म्हणून मला इथे बोलायला फार आवडत नाही. हिंदू धर्म समजून घ्या मित्रांनो. माझ्या नंतर जे बोलणार आहेत थोडासा वेळ आहे का? मी एवढं तरी पूर्ण करतो. कारण काय ना, हा विषय ना असा 5 मिनिटात शुभेच्छा द्यायला मला इंटरेस्ट नाहीये. तर तुमच्या सगळ्यांची जर अनुमती असेल तर मी बोलू ना? धन्यवाद. जास्त नाही बोलणार, फार वेळ नाही घेणार. तर मुळात धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे गुणधर्म. या भूतलावरती जेव्हा सजीव सृष्टी निर्माण झाली, त्या सजीव सृष्टीला ज्या ईश्वराने, ज्या विधात्याने जन्माला घातलं, दगडापासून, नदी नाल्यांपासून, पशु पक्ष्यांपासून, माणसापासून, वनस्पतींपासून, वृक्षापासून, ज्याला ज्या ज्या वस्तूला पृथ्वीवरती जन्माला घातलं, त्या प्रत्येक वस्तूला जन्मजात एक गुणधर्म बहाल केलाय. आणि त्या गुणधर्माचं 100% पालन करणं हा त्या वस्तूचा, त्या सजीव पदार्थाचा गुणधर्माचं पालन करणं हा धर्म आहे.
या भूतलावरती दगड सुद्धा निधर्मी नाही. दगडाला एक धर्म आहे. काय धर्म आहे? तुम्हाला आश्चर्य वाटेल, दगडाला काय धर्म आहे? काय सांगतो हा? कोणीतरी हलवल्याशिवाय तो हलत नाही. त्याला हलवावं लागतं. माणूस दगडाला उचलून फेकतो, वनस्पती ढकलतात, पाण्याचा प्रवाह ढकलतो, पक्षी ढकलतात, प्राणी ढकलतात. बरं, जेवढं ढकललं जातं तेवढाच तो ढकलतो. स्वतःहून दगड कधी हलत नाही. हा त्याला निसर्गाने दिलेला गुणधर्म आहे. कोणीतरी हलवल्याशिवाय हलायचं नाही. आणि ह्या गुणधर्माचं दगड 100% पालन करतो. हा दगडाचा धर्म आहे. दगड निधर्मी नाही. नदीचा धर्म काय? उगम पावल्यानंतर कितीही अडथळे आणा, डोंगर दऱ्या आणा, मानवनिर्मित इमारती आणा, भिंती आणा, सगळ्यांवर मात करून नदी ही शेवटी सागराला जाऊन मिळणारच. आपण हिंदुस्थानातल्या कुठल्याही नदीकडे बघून ही हिंदू नदी, आणि अफगाणिस्तान आणि दुबई मधल्या नदीकडे बघून ही मुस्लिम नदी, आणि अमेरिकेतल्या नदीकडे बघून ही ख्रिस्ती नदी असं म्हणत नाही. नदी ही नदी असते. हा नदी असणं हा तिचा गुणधर्म आहे, आणि त्याचं 100% पालन करणं हा तिचा धर्म आहे. अग्नीचा धर्म काय? अग्नीच्या जवळ जाल तर तुम्हाला ऊब मिळते, आणि अग्नीत पडलात की तुम्ही जळून खाक होता. तिथे आरक्षण चालत नाही. म्हणजे पोंक्षे ओपन कॅटेगरीतला ब्राह्मण पडला म्हणून अख्खा जळला, आणि ओबीसी किंवा ज्यांना 10-20% आरक्षण आहे थांबतो, संपली.